चला तर मंडळी, श्रावण मास संपलेला आहे, तर आपण नॉनव्हेज रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आज आपण सुकं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर चिकन बनवत असताना अजिबात पाणी वापरणार नाही आहोत। चिकनचं जे स्वतःचं पाणी असतं त्यातच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे याची चव अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। याआधी बबिताज रेसिपीवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी अर्धा किलो चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यात आता मी 2 चमचे दही आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही दहीमध्ये चिकन आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत 10 किंवा 15 मिनिटं। तुम्ही अर्धा तास किंवा 1 तासही चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकता। आता आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत। इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, खोबऱ्याचे काप, सुकं खोबरं आहे त्याचे काप बारीक बारीक कापून घेतले आहेत, ते घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे काडे घेतले आहेत आणि 1 चमचा जिरं आणि काही खडे मसाले आहेत, 4 लवंग, 4 मिरे, वेलची आणि 2 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। आता हे आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत। आता हे वाटण आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक वाटण करायचं नाही आहे। हे सुकं चिकनला जास्त बारीक वाटण चालत नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं। अशा प्रकारे आपण वाटण तयार करून घेतलं आहे। तर इथे आता आपलं वाटणही तयार आहे आणि आपलं चिकनही मॅरिनेट करून झालेलं आहे। आता इथे मी कढई तापवायला ठेवली होती, त्यात 3 मोठे चमच तेल घेतलेलं आहे आणि 2 मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते, ते आता मी तेलामध्ये घालून घेत आहे आणि कांद्याला आपल्याला लालसर होईपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन शिजतो आणि मऊही होतो। तर यातच आपल्याला वाटलेलं वाटण आपण त्यात टाकून घेणार आहोत। कांदा आणि हे वाटण मिक्स करून घेऊयात। दोन मोठे आकाराचे टोमॅटो घेतलेले बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण त्यात घालून घेऊयात आणि मिक्स करूयात। आता हे मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित मध्यम आचेवरच परतून घ्यायचं आहे। या स्टेजवर आता आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे। तर इथे आता आपण काही सुके मसाले वापरणार आहोत। पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे आपण त्यात वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे वाटणाला आपल्याला 5 ते 10 मिनिटं कमी आचेवरती शिजू द्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वाटणाचा कलरही चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। आता यात आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन त्यात घालून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळं चिकन आपण त्यात घालून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित प्रमाणे परतून घ्यायचं आहे। चिकनमध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे, आपल्याला हे चिकन कोरडंच टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे मी, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। परतवून घेऊयात आणि या चिकनला आपल्याला 10 ते 15 मिनिटं कमी आचेवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, चिकनने स्वतःचं पाणी सोडलेलं आहे आणि मस्त लाल तरीही आलेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे चिकन त्यातच आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि अधूनमधून चिकनला परतवत राहायचं आहे। तर मंडळी, तुम्ही अशा प्रकारे सुकं चिकन घरच्या घरी बनवू शकता, नक्की ट्राय करा। अगदी घरचंच साहित्य आपण वापरलेलं आहे त्यात। मी अजून एकदा झाकण ठेवून चिकनला ते 10 मिनिटं शिजून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे। मला अशाच प्रकारचं चिकन शिजवलेलं हवं आहे, याच कन्सिस्टन्सीमध्ये। तुम्हाला जर यापेक्षा अजून ड्राय चिकन हवं असेल तर तुम्ही मोठा गॅस करून त्याला परतवून व्यवस्थित चिकन ड्राय करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून। आता हे आपलं चिकन तयार आहे, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे। खूप छान आणि सुंदर दिसतं आहे चिकन। तुम्ही अशा प्रकारे हे चिकन घरच्या घरी बनवून खाऊ शकता, खूप छान आणि अप्रतिम लागते, स्वादिष्ट लागते। तर आता आपण हे सर्व करून घेऊयात।
थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून, सलाड, लिंबू. तर तुम्ही हे चिकन लिंबू पिळून असंही खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता, मस्त लागतं. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिताज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.